संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराडचा हात आहे हे स्पष्ट असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलं, तर फडणवीसांनी बीडमध्ये जाऊन इंगा दाखवावा असं संजय राऊतांनी म्हटलं आहे। बीड हत्या प्रकरणावरून विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले। फरार आरोपी आणि तपासावरून विरोधकांनी पोलीस प्रशासन आणि सरकारला काही सवाल केलेत। संतोष देशमुखांच्या हत्येत वाल्मिकचा हात असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवेंनी केला। सगळं सुस्पष्ट होतंय की वाल्मिक कराडांचा या संतोष अण्णा देशमुखांच्या खून प्रकरणात जवळपास स्पष्टपणे हात आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी बीडमध्ये जाऊन इंगा दाखवायला हवा, त्यांनी पोरासोरांना मकोका लावला असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्री फडणवीस कुणालाही पाठीशी घालणार नाही असं यावर गिरीश महाजन यांनी सांगितलंय। सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी हे बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाही तोपर्यंत चालूच राहील। आज काही पोराटोरांना त्यांनी मोका लावला। माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला माहिती आहे या संदर्भामध्ये त्यांचा अभ्यास अधिक गाढा आहे। ते स्वतः LLB आहेत, वकील आहेत, त्यामुळे ते कुठे कुणाला पाठीशी घालणार नाहीत। तर मुख्य आरोपी सोडून इतरांना मकोका लावल्याचं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय। एकच आरोपी फरार आहे, इतर आरोपींवर मकोका लावलाय असं यावर स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिलंय। मोका लावला जातो तर मेन आरोपी सोडून मोका लावला जातो। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी कुणालाही सोडणार नाही, मग कुणाला धरायचे तेही कळाना। एक आरोपी आणखी फरार आहे, ज्यांनी मदत केली या लोकांना सुद्धा आणखी मोकाट सोडले। आरोपींना त्या प्रकरणामध्ये जे संशयित आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे। एकच आरोपी त्यातला शिल्लक राहिलेला आहे। पोलीस पथकं त्याच्या पाठीमागे रवाना झालेली आहेत। मोका लावताना ज्या काही बाबी तपासाव्या लागतात ती तपासण्याचं काम देखील पोलिसांचं सुरू आहे। अजित पवारांकडे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची नैतिकता नाही अशी टीका ठाकरे गटाच्या विनायक राऊतांनी केली आहे। तर बीडमधील घटना ही दुर्दैवी आहे, राज्य सरकारकडून कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचं अनिल देशमुखांनी सुद्धा म्हटलंय। जो कराड आहे तो धनंजय मुंडेंचा उजवा डावा नव्हे तर संपूर्ण शरीरात त्याने व्यापलेला आहे। खरं म्हणजे नैतिकता जर असती माननीय अजितदादा पवारांकडे किंवा धनंजय मुंडेंकडे तर धनंजय मुंडेंचा राजीनामा अजितदादांनी केव्हाच घेतला असता। बीडची घटना असो, परभणीची घटना असो, अतिशय दुर्दैवी घटना आहेत, पण यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे हे स्पष्ट दिसत आहे। एक तर ते जसं म्हणतात की त्यांचा मोबाईलचा CDR जो आहे किंवा त्यांच्या घरच्यांचा आहे, ज्यांचे फोन आले, आणि मूळ पोलीस प्रशासनाचा एक पूर्ण CDR जर काढला SP ऑफिस पासून DYSP पासून तर तो पोलीस त्या स्टेशनपर्यंत हा या मर्यादित गुन्ह्यामध्ये, तर तपास पूर्ण मोकळा होऊन जाईल। कुणी कुणाला दम दिला, कुणी कसं कुणाला त्रास देत होतं, कुणी कुणाला टॉर्चर करत होतं, तुमच्या लक्षात आला विषय। म्हणून त्यांनी जी मागणी केली ती रास्त मागणी, त्यांचं 3 नाही मग त्यांचे महिना दीड महिन्याचे त्यांचे रेकॉर्ड तपासले पाहिजे। संतोष देशमुख प्रकरणी एकही आरोपी सुटणार नाही हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब वारंवार सांगत आहेत। तशी कारवाई सुद्धा सुरू आहे, आणखी कारवाई कठोर या ठिकाणी होईल। परंतु माझी एक विनंती आहे की स्वतःच्या राजकारणासाठी किंवा आपल्या बोलावत्या धन्याला खुश करण्यासाठी या हत्येचं राजकारण कुणी करता कामा नये, होऊ नये। 12 तारखेला पोलिसांची त्याची या जिल्ह्याचे पालकमंत्री माझी त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या ऑफिसला पोलिसांची त्यांची भेट झाली। मग पोलिसाला मध्ये बसून तो तिथून निघून गेलाय। 12 तारखेला या बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मग यांच्या बंगल्यावर पोलीस आणि हा जो खंडणीखोर आरोपी यांची भेट झाली 12 तारखेला। तर मग 12 तारखेला 12-13 समजा एका दिवस मागे पुढे तर त्या दिवशी झाली भेट, तर मग तो पोलीस मध्ये बाहेर मग निघून जातोय सेल्फ मारून, तर मग पोलिसांनी याला सोडलं कसं?